नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट घेऊन आली आहे. तर सध्याचे अपडेट जे आहे ते आता जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यामध्ये आपण मकर संक्रांती सेलिब्रेट करतो. तर मकर संक्रांतमध्ये कधी सेलिब्रेट करायचे, त्याचा मुहूर्त काय आहे, 13 जानेवारी की 14 जानेवारी. तर हे जे आहे ते कन्फ्युजन जे आहे ते महिलांमध्ये सध्या आहे, चर्चा सुरू आहे की नेमकं सेलिब्रेट पूजा कधी करायची, 13 जानेवारीला की 14 जानेवारीला. तर त्याचं नेमकं शुभ मुहूर्त काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता नवीन वर्षातील जे आहे तो मकर संक्रांती हा पहिला सण आहे आणि हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे, जसं की आपल्याला माहिती आहे. तर मकर संक्रांती म्हणजे नेमकं काय, तर सूर्यनारायणाचा मकर राशीत प्रवेश होतो. त्यामुळे जे आहे ते रविवारी जे आहे ते महिला दर रविवारी जे आहे ते उपवास करत असतात सूर्यनारायणाला नमस्कार करून. तर भारतात विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो हा मकर संक्रांती. तर आता मकर संक्रांती यंदा कधी साजरी करणार आणि ते मुहूर्त काय आहे ते आपण जाणून घेऊया, त्याचं महत्त्व काय आहे. तर मकर संक्रांतीला पतंग का उडवतो, म्हणजे पौराणिक कथेनुसार मकर संक्रांतीचा संबंध भगवान रामाशी आहे. त्यामुळे कारण भगवान रामाने एक पतंग उडवला आणि तो इंद्रलोकात गेला. त्यानंतर मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची जी आहे ती परंपरा सुरू झाली आहे. तसेच वैज्ञानिकदृष्ट्या पतंग उडवणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, कारण मकर संक्रांती हिवाळ्यात येते आणि पतंग उडवताना उन्हाच्या संपर्कात आल्याने अनेक आजार दूर होतात असे मानलं जात आहे. त्याच्यामुळे जे आहे ते मकर संक्रांतीला पतंग उडवणे हे गरजेचे पण आहे आणि पौराणिक कथेनुसार ते उडवलं जातात. तर भगवान रामानेच हे पतंग उडवलं होतं, त्याच्यामुळे जी आहे ती प्रथा जी आहे ते पुढे संपूर्ण पाडत गेली आहे. तर आता महत्त्व नेमकं काय आहे याचं, तर हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खास महत्त्व आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवशी सूर्य उत्तरायण असतो. तर या काळात सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच या दिवशी तीळ दान करणे शुभ मानले जाते. म्हणजे तिळगुळ, मकर संक्रांतीला जे आपण तिळगुळ वाटतो तर ते त्याचं महत्त्व आहे, त्याला तीळ देणे गरजेचे आहे. तर मकर संक्रांतीला गरिबांना कपडे, उडीद, खिचडी, तीळ आणि चांदी दान करणे शुभ मानलं जातं. तसंच की मान्यतेनुसार पितळाच्या भांड्यात तीळ आणि तांदूळ दान केल्याने पाप नष्ट होतात, तसेच घरात सुखसमृद्धीचा लाभ होतो, असंही जे आहे ते पौराणिक कथेनुसार सुरू आहे. तर आता दान पण करताना त्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते पण आपण जाणून घेऊया. तर मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी 9:03 ते संध्याकाळी 5:46 हा शुभ मुहूर्त असणार आहे. म्हणजे तुम्ही त्या वेळेमध्ये दान जे आहे ते तुम्ही करू शकता, तुम्हाला जे वाटेल ते. तर मकर संक्रांतीच्या दिवशी महापुण्यकाळ शुभ मुहूर्त सकाळी 9:03 ते रात्री 10:48 असेल. तर जे आहे ते असा जो आहे तो मकर संक्रांतीचा दान करण्याचा मुहूर्त आहे. तर तुम्ही ते त्यानुसार तुम्ही करू शकता. तर आता स्नान म्हणजे अभ्यंग स्नान, तर ते कधी करा, त्याचा मुहूर्त कधी आहे अंघोळ करण्याचा, तर तेही सांगितलेलं आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 5:27 ते सकाळी 6:21 असेल. म्हणजे 5 ते 6 असे एक दीड तासपर्यंत मुहूर्त आहे सकाळचा. त्या दिवशी तुम्ही त्या वेळेत अंघोळ करणं शुभ मानलं जातं आणि स्नानाचं जे आहे ते शुभ मुहूर्त आहे. आता 13 जानेवारी की 14 जानेवारी हे जे कन्फ्युजन आहे ते आता महिलांचे दूर होणार आहे. तर शुभ मुहूर्त जे आहे ते 14 जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे. यावेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार, तर तेव्हा खरमास संपेल. तर ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी सूर्य मकर राशीत उशिरा प्रवेश करतो. दर 3 वर्षांनी सूर्य 1 तासानंतर आणि 72 वर्षांनी 1 दिवस उशिरा मकर राशीत प्रवेश करतो. तर या दिवशी सूर्यदेव सकाळी 8:45 मकर राशीत जो आहे तो प्रवेश करणार आहे. म्हणजे 14 जानेवारीला तुम्ही सेलिब्रेट करू शकता असं त्यांनी म्हटलेलं आहे, त्यावेळेस प्रवेश करणार आहे. तर नवीन वर्षातील पहिला जे आहे हा सण, तो सूर्यनारायणाला नमस्कार करून तुम्ही चालू करा. तर यंदा 14 जानेवारीला मकर संक्रांती साजरी केला जाणार आहे आणि यंदा 5 वर्षानंतर 14 जानेवारीला हा सण साजरा केला जाणार आहे. कारण या सणांचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त ते मी तुम्हाला आत्ता सांगितलेलंच आहे. म्हणजे तर तुमचं महिलांचं कन्फ्युजन दूर झालं आहे की तुम्ही मकर संक्रांती जे आहे ते 14 जानेवारीला सेलिब्रेट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आणि ते शुभ मुहूर्त एकदम
शुभ मुहूर्त आहे आणि तुम्ही अंघोळीचं वगैरे स्नान जे आहे तेही कसं करायचं, किती वाजेपर्यंत करायचं, हेही मी तुम्हाला याचं सांगितलेलं आहे. आणि या दिवशी दान केलेलं हे खूप चांगलं असतं, सगळे पाप जे धुवून निघतात असंही त्यांनी म्हटलं आहे, असं शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे. तर आता तुम्हाला तर समजलंच आहे की नेमकी तारीख कोणती, तुम्ही नेमकं कधी संक्रांतीची पूजा महिला करू शकता. तर तुम्ही 14 जानेवारीला जे आहे ते सेलिब्रेट करू शकता आणि पूजा तुम्ही तुमची चालू करू शकता 14 जानेवारीला. शुभमुहूर्त चांगला आहे. तर अशी ही माहिती होती, अशी ही अपडेट होती. आणि 14 जानेवारीलाच आहे. आता कलर कोणता, आता जे आहे रंग कोणता घालणार किंवा नाही घालणार याचेही अपडेट लवकरच येईल, की त्याच्यावरही महिलांचे कन्फ्युजन आहे. जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता, म्हणजे मी त्याचे उत्तर देईल. त्याच्याबद्दलही एक व्हिडिओ टाकेल की नेमकं त्या दिवशी कोणता रंग घालायचा आणि कोणता रंग नाही घालायचा, शुभ आणि अशुभ असं काही आहे का, तर तेही मी त्याच्याबद्दलही व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल. जर महिलांना कन्फ्युजन असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला विचारू शकता की नेमकं काय करायचं, तर त्याच्याबद्दलही मी तुम्हाला नक्की माहिती देईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत नवीन माहिती पोहोचत राहील. धन्यवाद.